समजतात. मग आपल्याला जर कोणी जीव लावला तर आपण समजतो की नाही, पण जीव लावून सुद्धा आपण दुसऱ्याचा फायदा उचलतो. उचलतो की नाही? काय झालं मला वाटायला? विठाला 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 भक्ती आपल्याकडून घडावी म्हणून काय करायचंय? भगवंताचा नामस्मरण करायचं. संतांनीच भक्ती केली. सुदामा एवढा दरिद्री होता तरी भगवंताचं नामस्मरण सोडलं का? नाही सोडलं. कोणाचे मित्र होते सुदामा? श्रीकृष्णाचे, भगवान श्रीकृष्णाचे. जेव्हा आश्रमात होते की नाही श्रीकृष्ण भगवंत आणि सुदामा, संदीपन ऋषी जवळ, तेव्हा माता म्हणाली जा माझ्या बाळांनो जरा लाकडं घेऊन ये. तेव्हा लाकडं तोडायला गेले. दोघांना 2 डबे बांधून दिले माताने. माता म्हणाली दोघांनी भूक जेव्हा लागली तेव्हा खाऊन घे. आता सुदामाला लवकर भूक लागते की नाही? मग सुदामाचं काम झालं. सुदामा म्हणला मी आता खातो माझा डबा. म्हणजे ठीक आहे. सुदामाने डबा खायला सुरुवात केली पण सुदामाची भूक काही भागली म्हणून देवाचा न विचारता डबा सुद्धा सुदामाने तो न विचारता डबा खाल्ल्याने म्हणून सुदामाला ती दरिद्री भोगावी लागली. भगवंताचा न विचारता म्हणून त्याला ती दरिद्री भोगावी लागली. अंगावर धोतर सुद्धा नव्हतं सुदामाच्या तरी सुद्धा जय श्री कृष्ण श्री कृष्ण श्रीकृष्णाचं नामस्मरण करायचं नाही. दरिद्रीवान होता आपल्याला दुःख आलं की आपण काय करतो? आपल्याला खपत नाही. देव काय माझी चिंता दूर करेल आपण असं म्हणतो की नाही. दुःख आलं की थोडस धीर धरत जा घेऊन तो सर्व निवारण करतो. फक्त धीर पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये की नाही देव आहे. विश्वास ठेवत नाही जरा देवावर. एवढं तुम्ही भगवंताची उपासना करतात, कीर्तन ऐकता, भागवत ऐकता, एखाद्या वेळेस होईल तुम्हाला आवाज. फक्त इथं जरा कसं मन कसं शुद्ध ठेवावं लागतं भगवंताच्या चरणी. कधी खराब फुल व्हायचं नाही देवाला. चांगलं मस्त पाण्यातून डुबून ते मन कसं चांगलं शुद्ध करून आणायचं आणि तिथं जायचं. देव फक्त भाव पाहतो. फुल नाही, तेल नाही, काही नाही, काही नाही. महादेवाला ते दुसरं काहीच नको. फक्त काय पाहिजे? Oh,
काही नाही पा तुम्ही कशी का ना असं फक्त तुमचं मन फक्त शुद्ध पाहिजे भगवंताला ते समर्पण करायचं. तसा सुदामा होता दरिद्रीवान सुद्धा असून सुद्धा सुदामा भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही त्याने. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं नामस्मरण सतत तोंडामध्ये चालू होतं कोणाच्या? सुदामाला. कारण सुदामाचा भाव कुठं होता? श्रीकृष्णाच्या चरणापाशी. भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बडे विना शक्ती. म्हणून एक गरा माणूस सुदामा तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. फक्त भाव पाहिजे तिथं. मग सुदामा काय करतोय? एकांतात नुसतं भगवंताचं नामस्मरण करतोय. मुलांची चिंता नाही, त्यांचं पोट भगवंत बघवते. सर्व भगवंतावर सोडून द्यायचं सुद्धा. त्यांची जी पत्नी होती ती म्हणाली तुमचा मित्र श्रीकृष्ण आहे असं म्हणा तर जा त्याला काही मागून आणा की. माझ्या मुलांनी 4-5 दिवस काही खाल्लंही नाही म्हणून जरा जा मागून. आता सुद्धा मला जरा वाईट करलं की भगवंताला मागव, त्याला तर सर्वच काही कळतं. मग माझं दुःख का कळत नाही? श्रीकृष्णाला सर्व माहित होतं, परंतु त्याचं कर्म थोडं शिल्लक बाकी होतं. म्हणजे जेवढं त्यानं पाप केलं होतं की मी आता पाप त्याने काही एवढं केलं नव्हतं, पण भगवंताचं खाल्ल्याने त्याला दरिद्री मिळाली. पण ती दरिद्री काही तोपर्यंत संपायची नाही. आता माता म्हणाली तुम्ही काहीतरी घेऊन जा श्रीकृष्णाला. म्हणजे ठीक आहे मी जातो म्हणे. निघाले सुदामा द्वारकेला पोहे घेऊन. सगळे श्याम सुंदर